नाश्ता विशेष सेट डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप जाड पोहे, 1 कप रवा, अर्धा कप दही, पाणी, चवीनुसार मीठ, फ्रूट सॉल्ट, तेल. पोहे, रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आता त्यात दही, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिसळून घ्यायचं आणि हे मिश्रण मुरवून घ्यायचं. आता यात फ्रूट सॉल्ट घालायचं आणि तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर अशा पद्धतीने हे बॅटर घालायचं आणि ते भाजून घ्यायचं. झाला आपला नाश्ता विशेष सेट डोसा तयार. तर सगळ्यात आधी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतो 1 कप पोहे. कांदे पोह्यांचे जे पोहे असतात तेच पोहे घेतो. त्याचसोबत 1 कप रवा आणि हे एकत्र छान ब्लेंड करून घ्यायचे, याची पूड करून घ्यायची. आता हा तयार रवा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. यामध्ये घालायचे अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी. चवीपुरतं मीठ. आता हे सगळे जिन्नस आधी व्यवस्थित ब्लेंड करून घेऊयात. सो इथे मी टोटल 2.5 कप पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं सरसरीत बॅटर बनवून तयार आहे. आता हे झाकण ठेवून एक 10 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया. आता सेट डोसा बनवण्यासाठी इथे मी छोटा तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. मिनी तवा मी इथे वापरते. तुम्ही रेग्युलर तवा जरी वापरला तरी चालेल. फक्त एकसारखे इथे सेट डोसा बनवून तयार होतात म्हणून मी हे वापरते. तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि हे जे बॅटर आपण करून घेतलंय हे बॅटर यामध्ये पळीभर सोडायचं. आता हा सेट डोसा खालच्या बाजूने मी मस्तपैकी भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल मस्त भाजला गेला. एका बाजूनेच मी भाजणार आहे, 2-2 बाजूने नाही भाजणार. आता आपण हा सेट डोसा काढूयात एका जाळीवर. सेट डोसा इथे बनवून तयार आहे. भन्नाट दिसतोय, रंग टेक्स्चर सुरेख येतो आणि ही चटणी पण एकदम चटपटीत लागते.